आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली। कालपासून नाराजीचे सत्र सुरू होते, पण या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी उत्तरे दिली। पाहुयात या प्रसंगी विजयकुमार देशमुख काय म्हणाले। काल नाराजी व्यक्त केल्यानंतर आज भेटीला आला। आज भेटीला नाही, काल मी नाराज होतो त्या प्रश्नावर, म्हणजे तिकीट वाटपावरनं नव्हतो। काल जोपर्यंत मी जेव्हा पात्रेंशी बोललो त्यावेळी अजूनपर्यंत यादी किंवा तिकीट वाटप हा विषयच नव्हता। संध्याकाळी माननीय आपल्या या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं गेलं, पण तुम्हाला माहिती आहे माझी अडचण काय, मी इथनं हलू शकत नाही, मी माझ्या आईच्या कारणामुळं, त्यामुळं मी गेलो नाही। पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबांकडे पाठवलं होतो, एवढं खरं आहे। राजीनाम्याची यादीच्या संदर्भात आता पाठवून दिले, त्यांच्यावर चर्चा आहे, ती यादीचं ते चर्चा करण्यासाठी मी आलेलं आहे। सँक्शन होईल साहेब। मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो, मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो, मी 40 वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत, आमच्या कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याबरोबर राहणंही माझं काम आहे। आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं, ते पक्ष मोठं झालं, त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजुतीने मी थोडं नाराज झालो असेल। नाही, मी सांगलो जे काय बोललो माझ्या गैरसमजुतीनं झालेलं ते माघार आहे।